मुदखेड येथे कैलासवासीय राजमणीबाई गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप। मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास गोडसे यांच्या मातोश्री कैलासवासीय राजमणीबाई विश्वनाथ गोडसे यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी गोडसे यांच्या निवासस्थानी कैलासवासीय राजमणीबाई गोडसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या स्मृती दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। तसेच नागरिकांनी मधुमेह आणि रक्तदाब तपासणीचा लाभ घेतला। गरजू रुग्णांना आवश्यक औषधाचे मोफत वाटप व अन्नदान करण्यात आले। या प्रसंगी बालाजी गोडसे, कैलास गोडसे आणि संपूर्ण गोडसे परिवार उपस्थित होता। तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चष्मा काढले की कमी बरोबर आहे। तुम्ही काय मान खाली केल्यावर ऍडजस्ट करावं काय चाललं? शिरा, भात, वरण। आज माझ्या आईच्या पुण्यतिथी निमित्त 10व्या पुण्यनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला मुदखेडवासियांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे। याबद्दल सर्वप्रथम मी मुदखेडवासियांचे आभार मानतो आणि इथं या कार्यक्रमातले पत्रकार बंधू, नगरसेवक बंधू, गावकरी मंडळी या सर्वांचे पण आभार मानतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही आईचा कार्यक्रम ठेवतो, चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रम ठेवतो आणि या कार्यक्रमाला मुदखेड येथे फार उत्तम प्रतिसाद भेटते। त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो आणि आमचे सर्व गोडसे परिवार, एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। सगळ्यांचे आभार मानतो। आमच्या मातोश्री स्वर्गवासी राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त आज जे शिबिराचे आयोजन केलं होतं त्यास मुदखेडवासियांनी व ज्यांना गरजू आहेत त्यांना आपण चष्मे वाटतो।
आणि रक्तदाब, त्यांचं ब्लड शुगर आणि BP हे सर्व चेक करून सर्व रोगनिदान शिबिर ठेवतो. आता असं 10 वर्षापासून आम्ही सेवा करत आहोत गोडसे परिवार, आणि अशीच आम्हाला आमच्या आईचा आणि वडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि वरच्याचा भक्कम पाठिंबा व आमचे मोठे बंधू बालाजी गोडसे, आमचे छोटे बंधू सुरेश गोडसे, आमचे पुतणे सुनील, साई, अक्षय हे सर्व सहकार्यामुळे आपण हा कार्यक्रम ठेवतो. आणि शहरातल्या सर्व लोकांनी आता भरपूर सुद्धा महिला असो, वृद्ध असो, युवक असो, ह्या सर्वांनी सहकार्य करतात. या सहकार्यातूनच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशीच आम्हाला सद्बुद्धी देव. जरी दुसऱ्या क्षेत्रात आम्हाला जरी संधी मिळाली नाही तर लोकांची समाजसेवा करावी, लोकांची सेवा करायची एवढी जी संधी आमच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त मिळाली तर आम्ही आमचं भाग्य समजतो आणि सर्वांचं पुनश्च आभार मानतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि घ्यावा आणि अविरत सेवा करण्याची संधी मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या आईच्या आत्म्यास शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करून मी संपवतो. जय हिंद.